तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत हे विसरू नका, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेवर किशोरी पेडणेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरे पिता पुत्रांना आत टाकण्याचा प्रयत्न केला गेला, असं किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। ताई, ज्या पद्धतीने भाषण झालं, आक्रमकरित्या जे आहे ते उद्धवजींनी भाषण केलेलं आहे। सर्व शाखा प्रमुख, गटप्रमुख सर्व जे आहे ते पदाधिकारी या ठिकाणी होते। काय प्रतिक्रिया? उद्धवजी स्वतःहून आक्रमक झालेले नाहीत, मुळात ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत। त्यामुळे कधी आक्रमकता करावी, कधी शांत राहावं हे त्यांना आपण काही वर्षात हे सगळं पाहिलंय। तुम्ही जर त्यांना पूर्ण संपवणार असाल, तुम्ही जर त्यांच्या मुलाला, तर कुठलाही ह्युमन बिंग ज्याला म्हणतो एक मनुष्य स्वभाव तो होणारच ना। आणि तो त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर व्यक्त झालाय। त्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपण असं म्हटलं जातं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय, त्या संविधानमधली जी प्रावधान आहेत, त्या संविधानमधले अधिकार आहेत, ते त्याला समजावून सांगणे। ह्याला जर आपण म्हणत असाल की आक्रमक झाले, तर होय आक्रमक झाले। अनिल देशमुख असतील किंवा श्याम मानव असेल, ज्यांनी जे आरोप केले होते त्याच्यावरती देखील म्हटले की एकतर तू राहशील नाही तर मी तरी राहीन, अशा पद्धतीने फडणवीसांना आव्हान दिले। आव्हान असं नव्हे, तुम्ही आव्हान देताय, तुम्ही त्यांच्या मुलाला घाणेरड्या ह्याच्यात अडकवायला बघताय, तुम्ही त्यांना अडकवायला बघताय। तर एक मनुष्य स्वभाव म्हणून स्वतःच्या कुटुंबामध्ये, म्हणजे आम्ही त्यांचे कुटुंब आहोत, आमचे पदाधिकारी म्हणून जर त्याने ती व्यक्त केली आहेत, तर ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत हे विसरू नका। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।